श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आपल्या सर्वांना या महिन्यात येणाऱ्या दीपोत्सवाच्या दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देऊन आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला मी सुरुवात करते. आज आपण जाणून घेणार आहोत नोव्हेंबर हा संपूर्ण महिना वृश्चिक राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला कसा राहणार आहे. या महिन्यात तुम्ही कोणकोणती महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहेत, कोणत्या गोष्टीमध्ये अडचणी येणार आहेत, अडथळे आहेत, याबद्दलची इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी केला आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्नेश मंगळदेव ज्यांचं गोचर भाग्यात न होत आहे. मंगळदेव हे भाग्यात न गोचर करणं म्हणजे उत्तम म्हणता येईल, परंतु मंगळदेव हे सुस्थितीमध्ये नाही. याचा अर्थ मंगळदेव हे नीचीचे आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडासा या महिन्यामध्ये चिडचिडा स्वभाव निर्माण करून देणं, एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार होणं, त्या गोष्टीबद्दल तुम्हाला जास्त काळजी चिंता वाटणं, या सगळ्या गोष्टीतनं जावं लागू शकतं. हा कालावधी संपूर्ण महिनाभर राहू शकतो. त्यामुळे मेडिटेशन करणं या तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र म्हणता येईल. या महिन्यात उष्ण प्रकृती जाणवू शकते, उष्णतेचा त्रास होऊ शकतो. या महिन्यामध्ये पर्यटनाचे योग आहेत, त्यामुळे सुद्धा प्रवासातनं थोडासा त्रास होणं, पोटाच्या तक्रारी निर्माण होणं, अजीर्ण अपचन या सगळ्या गोष्टीतनं जावं लागणं, असे काहीसे कुयोग येऊ शकतात. याचं कारण म्हणजे गुरुदेव सध्या वृषभेतनं म्हणजे तुमच्या सप्तम भावातनं गोचर करतायत, परंतु ते वक्रावस्थेत आहेत. त्यामुळे श्रेष्ठ स्थानाला पण ते पाहतील. त्यामुळे चरबी वाढणं, पोटाच्या तक्रारी निर्माण करून देणं, असे काहीसे कुयोग तुम्हाला या महिन्यात अनुभवायचे येऊ शकतात. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर मोठ्या गुंतवणुकी तुम्हाला जर करायच्या असतील तर या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात करा. म्हणजे तृतीय स्थानाकडे वळूयात. तृतीय स्थानावर आपण भावंडांचं सौख्य, कीर्ती, प्रसिद्धी याचे योग पाहतो. तिसऱ्या घराचे अधिपती शनी महाराज ज्यांचं गोचर चतुर्थात न होत आहे. त्यामुळे नक्कीच शनी महाराज तुमच्यावर कृपा करतील. या महिन्यात थोडेसे कष्ट पडणार आहेत, नक्कीच पडणार आहेत, कारण शनिदेव हे 15 नोव्हेंबर पर्यंत वक्री आहेत. वक्री आहेत म्हणजे ते तृतीय स्थानाला पण पाहतायत, गोचर करतायत. त्यामुळे तुम्हाला तृतीय स्थानाचे फळ ते देणार. म्हणजे तुमच्याकडनं परिश्रम करून घेणार, पण त्या परिश्रमाचं चीज होऊ शकतं, त्या परिश्रमातनं लाभ प्राप्त नक्कीच होऊ शकतो. त्याचबरोबर कीर्ती प्रसिद्धीचे योग सुद्धा उत्तम आहे. ज्यांचं मीडिया क्षेत्रातलं काम आहे किंवा बँक क्षेत्रामध्ये तुम्ही जॉबला आहात तर तुमच्यासाठी हा महिना उत्तम आहे, उत्साहाचा आहे, आनंदाचा आहे. त्याचबरोबर कामामध्ये तुम्ही एकसंगता ठेवल्यामुळे नक्की तुम्हाला गौरव प्राप्त करून देणारा हा महिना म्हणता येईल. याबरोबरच भावंडांचं सौख्य सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या मिळू शकेल. चतुर्थ स्थानाकडे वळूया. चौथ्या घराचे अधिपती शनी महाराज चतुर्थ स्थानातच गोचर करतायत. अर्थात ते वक्री स्वरूपात आहेत 15 नोव्हेंबर पर्यंत. त्यामुळे तुम्हाला वास्तू किंवा वाहन खरेदी करायचे किंवा रिनोव्हेशन करून घ्यायचंय किंवा घरामध्ये एखादी वस्तू घ्यायची आहे, या सगळ्यासाठी 15 नोव्हेंबर नंतरचा कालावधी निवडा. नक्कीच तुम्हाला हवी अशी वास्तू, संकल्पित वास्तू किंवा वाहन खरेदी होऊ शकतं. त्याचबरोबर रिनोव्हेशनचं काम सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे या स्थानावर आपण मातृसौख्य पाहतो. आईचं सुख तुम्हाला या महिन्यात भरभरून मिळेल. तिच्याविषयी, तिच्या आरोग्याविषयी काही काळजी चिंता असेल तर ती नक्कीच दूर होईल. शनी महाराजांच्या कृपेने तुम्हाला 15 नोव्हेंबर नंतर आईच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहण्याचे योग सुद्धा आहेत. त्याचबरोबर पंचम स्थानाकडे वळूयात. शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवणारा 5वं घर. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी मीन रास आहे. गुरुदेवांचं गोचर वृषभेतनं होत आहे. वृषभ रास ही तुमच्या पत्रिकेतील सप्तमात येते. म्हणजेच वृषभ राशीचं शुभ फळ तुम्हाला काय मिळेल? गुरुदेव हे तुम्हाला थोडंसं संगीत, गायन, वादन या संदर्भातील जर शिक्षण तुमचं सुरू असेल तर त्यामध्ये कलाक्षेत्रामध्ये तुम्हाला गुणगौरव प्राप्त करून देण्यासाठी मदत करतील. त्याचबरोबर कलेची आवड जोपासण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतील. म्हणजे हे शुभ फळ ज्यांचं कलाक्षेत्रामध्ये शिक्षण सुरू आहे त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर ज्यांचं कॉमर्स किंवा सायन्स साईडने शिक्षण सुरू आहे अशा वर्गाने थोडासा अभ्यासामधली एकसंगता कमी झाल्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे. याचं कारण म्हणजे मंगळदेव सध्या नीच राशीतनं गोचर करतायत, भाग्यातनं गोचर करतायत. त्यामुळे संधी आली आहे पण तुम्हाला त्याचं सोनं करता आलं नाही, असे काहीसे अनुभव तुम्हाला येऊ शकतात. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये गुरुदेवांचं गोचर हे सप्तमातनं होत आहे. त्यामुळे रिलेशन तुम्हाला, एक नातं तुम्हाला दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. चिडचिड होऊ शकते, नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, असे काहीसे अल्प प्रमाणात प्रसंग येऊ शकतात. विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. याचबरोबर राशी पत्रिकेतील सप्तम भावाकडे जाऊयात. सप्तम स्थान हे जोडीदाराच्या सौख्याचं आहे.
तुम्हाला या महिन्यात तुमच्या जोडीदाराचं सौख्य भरभरून मिळेल. त्यांच्याकडनं साथ सोबत मिळाल्यामुळे तुम्ही आनंदित राहू शकाल. याचं कारण म्हणजे शुक्रदेवांचं गोचर तुमच्या लग्नस्थानातनं होत आहे आणि नंतर ते धनातनं गोचर करतील. म्हणजेच नक्कीच तुम्हाला धनवृद्धिंगत करून देण्यासाठी शुक्रदेवांची गोचरीची ही स्थिती उत्तम म्हणता येईल. कारण शुक्रदेव आणि शुक्रदेव आणि गुरुदेव यांचा अन्योन्य योग होत आहे 7 नोव्हेंबर नंतर. म्हणजे तुम्हाला तेही शुभ परिणामकारक फळ शुक्र महाराजांच्या कृपेने मिळेल आणि जोडीदाराचं सौख्य सुद्धा भरभरून मिळेल. याचबरोबर हितशत्रूंचा त्रास तुम्हाला या महिन्यात अल्प प्रमाणात जाणवू शकतो. चिडचिड होऊ शकते. असे काहीसे कुप्रसंग मंगळदेवांच्या कृपेने होऊ शकतात. त्यामुळे मंगळदेवांची विशेष उपासना मी सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी, ती तुम्ही नक्की करा. भाग्यस्थानाकडे वळूयात. भाग्यस्थानामध्ये मंगळदेवांचं गोचर आहे आणि या ठिकाणी कर्क रास येते. कर्क राशीचे अधिपती चंद्र महाराज जे 2.25 दिवसांनी बदलतात. तसं तुमचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जी भक्ती आहे किंवा एकसंगत आहे उपासनेची, ती थोडीशी कमी जास्त होत असते. तर या महिन्यामध्ये तुम्हाला उपासनेसाठी संपूर्ण महिना उत्तम आहे. या महिन्यात आध्यात्मिक कार्य तुमच्याकडनं जास्त मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभाग नोंदवू शकता. उपासनेकडे सुद्धा तुमचं विशेष लक्ष राहणार आहे. परंतु आहे कारण या ठिकाणी राहुदेवांची पंचम दृष्टी येते. त्यामुळे तुमची उपासना व्यवस्थित न व्हावी यासाठी विघ्नही येणार आहेत. विघ्नातनं उपासना करून घेणं हे दत्त महाराजांच्या कृपेने होऊ शकतं. नक्कीच नामस्मरणाकडे विशेष लक्ष द्या. त्याचबरोबर करिअरची संधी सुद्धा प्राप्त होऊ शकते. राहुदेवांची पंचम दृष्टी ही ज्यावेळेस भाग्यस्थानावर येते त्यावेळेस नवीन नोकरीच्या संधीत असणारा वर्ग सुखावतो. त्यांना नवीन संधी नक्कीच मिळू शकते. तुम्ही विशेष प्रयत्न करणं आवश्यक ठरतं. याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे, विवाह इच्छुक वधूवरांसाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे. या महिन्यात तुम्ही प्रयत्नांना सुरुवात करा. अजूनही तुम्ही पाहायला सुरुवात केली नसेल, वधूवरांना स्थळांसंदर्भात विचार सुरू केला नसेल तर नक्कीच या महिन्यात सुरुवात करा. नक्की तुम्हाला यश येऊ शकतं. तुमचे पाल्य अर्थात तुम्ही पालक म्हणून तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी वर आणि वधू संशोधन सुरू करणार असाल तर या महिन्यात तुम्ही नक्कीच त्या गोष्टीला हात घाला. तुम्हाला यश येऊ शकतं. त्या स्थानाकडे वळूया. 10व्या घरामध्ये असणारी बुधदेवांची रास, ज्यांचं कागद कापड संगणक क्षेत्रातील व्यावसायिक वर्ग आहे तो सुखावणार आहे. IT क्षेत्रामध्ये तुम्ही जॉबला आहात, तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. त्याचबरोबर करिअर करायची इच्छा आहे तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये तर तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होऊ शकतं. प्रमोशनचे चान्सेस या महिन्यात आहेत. म्हणजे एकंदरीत विचार केला तर हा महिना करिअरसाठी अगदी उत्तमच म्हणता येईल. व्यावसायिक वर्ग सुद्धा या महिन्यात सुखावणार आहे, आनंदित होणार आहे. लाभाची संधी तुम्हाला उत्तम येईल पण खर्चाचं प्रमाण वाढून देईल. खर्च स्थानामध्ये रविदेव आलेले आहेत आणि ते नीच राशीतनं आहेत आणि खर्च स्थानाचे अधिपती लग्नातनं गोचर करतायत वृश्चिक राशीतनं. शत्रू राशीतनं ज्यावेळेस व्ययस्थानाचे अधिपती गोचर करतात ना त्यावेळेस स्वतःसाठी कुटुंबासाठी विशेष खर्च करायला प्रवृत्त करतात. म्हणजे हा महिना सकारात्मक खर्चाचा म्हणता येईल आणि तितकाच वायफळ खर्चाचा सुद्धा म्हणता येईल. म्हणजे या महिन्यात गुंतवणुकीची संधी मिळणार आहे 16 नोव्हेंबर नंतर आणि 16 नोव्हेंबर पर्यंत वैयक्तिक खर्च हे जास्त मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. म्हणजे संमिश्र महिना हा खर्चाच्या बाबतीत या ठिकाणी म्हणता येईल. आता आपण उपासनेकडे बोलूयात कारण उपासनेची जोड द्यावीच लागणार आहे. प्रेम प्रणय यामधील सौख्य प्राप्त होण्यासाठी, जोडदाराची साथ सोबत प्राप्त करून घेण्यासाठी या संपूर्ण महिनाभर तुम्हाला गणपती स्तोत्र पठण करायचंय किंवा गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे. रागावरचं नियंत्रण सुटू शकतं कारण कर्क राशीतनं जेव्हा मंगळदेव गोचर करतात तर ते तुमचे लग्नेश असल्यामुळे तुमचं रागावरचं नियंत्रण सुटतं. वादाचे प्रसंग वारंवार तुमच्या जीवनात येतात. मग यासाठी तुम्हाला गणपती स्तोत्र नक्कीच शांत मन करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी, उत्साह प्राप्त करून देण्यासाठी मदत करू शकेल. व्ययस्थानातनं नीच राशीतनं गोचर करतायत त्यामुळे सूर्याला अर्घ्य द्या. म्हणजे ज्या संदर्भातले मी तुम्हाला आजारपण सांगितले, पोटाच्या तक्रारी आहेत किंवा प्रवासाचे योग आहेत त्या माध्यमातून तुमचं पोट बिघडू शकतं तर या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जावं लागू शकणार नाही. मग रविदेवांची उपासना ह्रीं सूर्याय नमः जप करा किंवा सूर्याला रोज अर्घ्य द्या. तर याप्रमाणे तुम्ही उपासनेत राहा, स्वामींच्या सेवेत राहा. नक्कीच तुम्ही यशस्वी, आनंदी, उत्साही आणि ऐश्वर्य प्राप्त करून घेऊ शकाल. तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. या महिन्यामध्ये लक्ष्मीपूजन येत आहे, त्याचं औचित्य साधून तुम्हाला जर काही कर्ज असेल किंवा ऋण मोठ्या प्रमाणात असतील आणि त्या माध्यमातून तुम्ही त्रस्त झाला आहात तर ऋणातनं मुक्त होण्यासाठी लक्ष्मी मातेची सेवा करा, लक्ष्मी मातेचा जप करा. तर आज आपण संपूर्ण नोव्हेंबर महिना
वृश्चिक राशीच्या जातकांना कसा राहणार आहे याची माहिती घेतली। तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत मी आपली रजा घेते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।